रब्बीचे सारे गणित बिघडले. लिंकिंगची जबरदस्ती, खतांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ, अतिवृष्टी, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील अनिश्चिततेच्या संकटात शेतकरी आधीच सापडलेला असताना आता रासायनिक खतांच्या दरवाढीने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दर पिशवी मागे तब्बल 200 ते 400 रुपयांपर्यंतची वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. गहू, हरभरा, ज्वारी तसेच इतर रब्बी पिकांसाठी खतांची मोठ्या प्रमाणावर गरज असते. परंतु खतांचे दर वाढले तर दुसरीकडे कांदा, कापूस, सोयाबीन आणि भाजीपाल्याचे दर मात्र घसरलेले असल्याने शेतकऱ्यांना हंगामाचा हिशेब जुळवणे कठीण झाले आहे. त्यातच काही कृषी विक्रेत्यांकडून खतांसोबत वॉटर सोल्युबल खते, मायक्रोला, मायक्रोरायझा यांची लिंकिंग केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. शेतकऱ्यांकडून या लिंकिंग प्रोडक्टचा उठाव नसल्याने तो इतर खतांसोबत जबरदस्तीने विकला जातोय. 10:26:26 हे खत पूर्वी 1725 रुपयांना होते, ते आता 1925 रुपयांना झाले. 15:15:15 हे खत पूर्वी 1450 रुपयांना होते, ते आता 1650 रुपयांना झाले. 20:20:20 हे खत पूर्वी 1300 रुपयांना होते, ते आता 1500 रुपयांना झाले. अशा पद्धतीने सर्वच खते दर पिशवी मागे तब्बल 200 ते 400 रुपयांनी वाढली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.